मी चंद्रकांत दौलता पुजारी, अध्यक्ष श्रीनाथ देव देवस्थान ट्रस्ट खरसुंडी. शेखर डिचळे यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये केलेले आरोप हे सर्व खोटे व बिनबुडाचे आहेत. चांदी व इतर वस्तूचे अवास्तव मोजमापन सांगून त्यांनी त्याची किंमत वाढवलेली आहे. तसेच कोणत्याही वस्तूला पुरावा नसल्यामुळे हे पुराव्याअभावी केलेली वार्तालाभ आहे. तरी त्यांच्याजवळ सबळ पुरावे उपलब्ध असल्यास त्यांनी योग्य त्या कोर्टात दाखल करावेत. त्याची सविस्तर उत्तरे आम्ही न्यायालयात किंवा धर्मादाय आयुक्ताकडे देऊ. शेखर डिचळे यांनी गुप्तदानाचा मुद्दा उपलब्ध केलेला आहे, पण गुप्तदान देणारे भाविक कुठेही वच्छता करत नाहीत. मग ही आकडेवारी यांना कुठून मिळाली, कशी मिळाली, त्यांनी त्याच्या असलेलं पुरावा सादर करा. आम्ही ऑफिसमध्ये फक्त देणगी आणि वस्तूची जे असेल ते वस्तूची पावती देतो. कुठेही आम्ही म्हणजे पैसे वगैरे स्वीकारताना विदाऊट पावतीचे स्वीकारत नाहीत. त्या सर्व रकमेची पावती दिली जाते. त्यामुळे हा गुप्तदानाचा ही आकडेवारी ही धांदात खोटी आहे आणि गुप्तदान सांगणारी माणसं याला कोण भेटली, कशी भेटली, त्याने त्याचा उल्लेख करावा. इथून पुढे होणाऱ्या प्रेस कॉन्फरन्सचे आरोप प्रत्यारोपाचे आम्ही कोणत्याही प्रकारचे उत्तर देणार नाही. असे बिनबुडाचे आरोप करण्यात अर्थ नाही. या आरोपात कोणतंही तथ्य नसल्यामुळे वारंवार तेच आरोप होतात आणि त्या आरोपाची आम्ही किती वेळा उत्तरं द्यायची, त्यामुळे आम्ही इथून पुढं ह्याची उत्तरं देणार नाही. सध्या चैत्र यात्रा चालू असल्यामुळे 10/4/2026 रोजी देवाचा लग्न सोहळा होत आहे. तसेच 14/4/2026 रोजी सासनकाठी सोहळा होणार आहे. तसेच 15/4/26 रोजी रथ उत्सव होणार आहे. या यात्रेनिमित्त सर्व भाविकांना असे आवाहन करतो की तुम्ही यात्रेला यावे आणि यात्रेची शोभा वाढवावी आणि आपला आनंद द्विगुणित करावा. श्री क्षेत्र खरसुंडी हे महाराष्ट्रासह परराज्यातील लाखो लोकांचं श्रद्धास्थान आणि कुलदैवत आहे आणि याची ख्याती संपूर्ण देशभर आहे. त्यामुळे सध्या चाललेल्या ह्या आरोप प्रत्यारोपाच्या गदारोळामुळे भाविकांमध्ये, समाजामध्ये सर्वत्र एक भीतीचं वातावरण किंवा शंकेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तर या माध्यमातून आमचं त्यांना आव्हान आहे की तुम्ही अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करू नये, जेणेकरून गावामध्ये, परिसरामध्ये, भक्तांमध्ये कुठल्याही प्रकारचे गैरसमज पसरतील असे आरोप करू नयेत. तुमच्याकडे जर खरोखर काही पुरावा असतील तर आम्ही तुम्हाला न्यायालयाचे दरवाजे खुले असल्याचे आव्हान यापूर्वीच दिलेलं आहे. तुम्ही बिनधास्त यावे. आमच्या काय चुका असतील तर आम्हाला कळतील. तुमच्याकडे काय पुरावा असतील ते पुरावे द्यावेत. आम्ही दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाईल, एवढंच माझं म्हणणं आहे. येत्या 14 तारखेला चैत्र यात्रा मोठ्या उत्साह संपन्न होत आहे. आमची आशा आहे की सर्व भाविक त्या नेहमीच्या उत्साहाने येतील आणि आपल्या ह्या देवाच्या उत्सवाचा वैभव वाढवतील. एवढंच या निमित्तानं माझं म्हणणं आहे. धन्यवाद.